नमस्कार, सरस्वती किचनमध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत आहे। तर बघा, इथे आज मी मिक्स डाळीचे सांडगे कसे बनवायचे। तर हे बघा, इथे मी मुगाची डाळ घेतली 1 वाटी, इथे एक छोटी वाटी मटकीची डाळ घेतली। हे बघा, खूप छान आहे, मस्त आहे। आणि इथे चणा डाळ घेतली मी मोठी 1 वाटी। तर हे आपल्याला 4-5 तास भिजत ठेवायचे। 5 किंवा 6 तास चांगली भिजते डाळ। तर भिजलेल्या डाळीचे सांडगे खूप छान आणि मस्त लागतात, एवढे खमंग आणि मस्त कुरकुरीत होतात। आणि ऊन जर असेल तर हे 2 दिवसात एकदम कडकडीत होतात आणि 1 दिवसातही कडक होते, कारण हल्लीचं ऊन तर खूपच असं कडक आहे। तर हे बघा, इथे मी काय काय साहित्य, जिरं घेतलं 1 चमचा, थोडीशी कोथिंबीर आणि लसूण थोडा जास्त घेतलाय, लाल तिखट आणि चवीनुसार मीठ। एवढं आपल्याला साहित्य लागतं, जास्त काही लागत नाही आणि झटपट होतात, वेळ लागत नाहीये। आणि ह्याची भाजी, सुकी भाजी, रस्याची भाजी पण खूप छान लागते। आणि असं तेल टाकून किंवा फ्राय करून खाल्ले ना, असे मस्त कुरकुरीत छान। आता तर पावसाळा, काही ना काही माणसाला इच्छा होती खाण्याची, तर असं मस्त चटपटी, तर असं तेल टाकून थोडंसं तव्यावर जरी भाजून खाल्ले ना तर खूप छान लागतात, तोंडाला चव पण येते। तर हे बघा, अजिबात पाण्याचा न वापर करता अशीच आपल्याला थोडी थोडी मिक्सरला मी वाटून घेणार आहे। तुमच्याकडे जर ते वरवंटा पाटा असेल तर त्याच्यावर पण तुम्ही वाटून घेऊ शकता, पण पाण्याचा अजिबात 1 थेंबही वापर नाही करता वाटून घ्यायची आपल्याला ही डाळ। कारण काही लोक दळून पण पिठाचे सांडगे भिजवून करतात, पण अशा प्रकारे जर केले ना डाळ वाटून, तर असे सांडगे खूप मस्त आणि खमंग होतात आणि मग तळले तर असे कुरकुरीत मस्त होतात। तर तुम्ही पण असे एकदा करून पहा आणि मला कमेंट करून सांगा की कसे झाले सांडगे। मला तर खूप आवडतात असे सांडगे, म्हणून मी बनवते। तर हे बघा, इथे सगळं मी वाटून घेतलंय, साहित्य एकत्र करून घेते सगळं। प्लास्टिकच्या पिशवी किंवा आपलं साडी वगैरे असं स्वच्छ कपड्यावरती तुम्ही घालू शकता सांडगे असे। तर माझ्याकडे तसं काही नसल्यामुळे मी ताटात तोडणार आहे सांडगे। हे सगळं आपलं चिव करून घ्यायचं, थोडंसं वाटून घेतलं त्यामुळे थोडीशी लूज पीठ वाटते, पण त्यात घाबरण्याचं काहीच कारण नाही, कारण हे असेच होते भिजवलेले डाळीचं पीठ। आणि लगेच सुकतं पंख्याखाली, कारण उष्णता भरपूर आहे। जरी उन्हात नाही टाकलं पंख्याखाली पण लगेच सुकता येते। छोटे छोटे टाकायचे, उन्हात टाकले तर थोडेसे मोठे टाकले तरी चालतं, पण पंख्याखाली सुकवायचे म्हणून छोटे छोटे पाडायचे। तर आमच्या बाजूला इथे बिल्डिंगचं काम चालू आहे, म्हणून थोडं मध्ये मध्ये आवाज येतोय, त्याबद्दल सॉरी। तर हे बघा, इथे मी ताटं घेतलं, ह्या ताटांमध्ये मी सांडगे छोटे छोटे असं पाडणार आहे। तर कोणाकोणाला आवडतात असे सांडगे नक्की मला कमेंट करून सांगा। आणि चॅनलला माझ्या सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा। खूप व्हिडिओला व्ह्यूज वगैरे भरपूर येतात, पण सबस्क्राईब करत नाहीत। सबस्क्राईब करायला कोणाचंच काही नुकसान नाही किंवा त्याला पैसे वगैरे जात नाही, तर नक्की सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडला तर। अरे बघा, असे मी छोटे छोटे तोडणारे सांडगे। आमच्या गावाला तर खूप असे भरपूर करतात, कोणी भिजलेल्या डाळीचं करतात, तर कोणी दळून आणून पिठाचे भिजवून करतात। तर माझे सांडगे कसे वाटले मला हे नक्की कमेंट करून सांगा, आणि जेवढं होईल तेवढं शेअर करा चॅनल व्हिडिओ माझा। 。
आणि तुम्ही पण कशा प्रकारे करता सांडगे मला नक्की कमेंट करून सांगा। आणि कोणाकोणाला आवडतात सांडगेची भाजी किंवा सांडगे भाजलेले ते नक्की कमेंट करून मला सांगा। मला तर खूप आवडतात त्याची भाजी पण आणि भाजून खायला पण खूप छान लागतात। तर मी छोटे छोटे तोडते कारण पंख्याच्या हवेखाली सुकायला लवकर सुकते म्हणून मी असे बघा माझे झालेत तसे तोडून सगळे सांडगे 4 ताटं झालेत माझे। तर खूप छान सुंदर वास सुटला याचा खमंग मस्त खूप छान लागतात। तर व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर सबस्क्राईब करा। चला भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये, पूर्ण व्हिडिओ बघा, त्याबद्दल धन्यवाद।